सध्या सोशल मीडियावरती एक वेगळाच बाजार मांडला आहे प्रोटीन पावडरचा. प्रत्येक फिटनेस इन्फ्लुएन्सर वेगवेगळे ब्रँड प्रमोट करतोय आणि आपल्यासारखा सामान्य माणूस या गोंधळात अडकतोय. एप्रिल संपत नाही तोवर दुसऱ्या ब्रँडची रील येते, हेच बेस्ट असं सांगणारी. हो, प्रोटीन गरजेचंच आहे, यात वादच नाहीये, पण मुद्दा आहे प्रत्येकाला ते लागेलच असं नाही. सतत रीलमध्ये दाखवलं जातं की तुमच्या आहारातून प्रोटीन मिळत नाही, याचे साईड इफेक्ट नाही आहेत, यावरती भरपूर सारे अभ्यास झालेले आहेत. हो, हे सुद्धा मान्य आहे, पण हे सगळ्यांसाठी लागू होत नाही. यामागं प्रॉडक्टचे फायदे, मार्केटिंग स्ट्रॅटर्जी किती आहे हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. आता माझाच अनुभव घ्या. माझे फॉलोअर जास्त असल्यामुळे मला अनेक ब्रँडनी ऑफर दिल्या आहेत. एका रीलसाठी 5,000 10,000 देतो, फक्त आमचं प्रोडक्ट प्रमोट करायचं. अहो, प्रोटीनचं काय, बाकीच्या सप्लिमेंट जसं शिलाजीत किंवा अजून काही सप्लिमेंट असतील. पण मी विचार केला की माझ्या शरीराला गरजेचं आहे का आणि खरंच याच्यामध्ये विश्वास ठेवण्यास पात्र आहेत का या सप्लिमेंट. हल्ली बऱ्याच इन्फ्लुएन्सरला एखाद्या ब्रँडसोबत करार केला जातो, त्यांना पैसे दिले जातात आणि मग ते त्यांच्या प्रोफाईलवरती ते प्रोटीन प्रमोट करतात. लोकांना त्यांच्यावरती डोळे झाकून विश्वास असतो, पण खरी गरज काय आहे हे कोणी विचारत नाही. प्रोटीन सप्लिमेंटचा हाईप इतका झालाय की तुम्हाला असं भासवून दिलं की हे घेतलं नाही तर माझी बॉडी बनणारच नाही. पण खरी गोष्ट ही आहे, जर तुमचा आहार चांगला असेल, पुरेसे प्रोटीन नैसर्गिक पदार्थातून मिळत असेल, तर प्रत्येक वेळी प्रोटीन पावडर घेणं गरजेचं नाही. पण आता इथे काही महाभाग येतील, दारू सिगारेट हे उदाहरण देतील, पण आपण हे समजून घेतलं पाहिजे. या सगळ्यांमागे आहे मार्केटिंगचं जाळं आणि त्याचाच एक भाग बनलाय फिटनेस इन्फ्लुएन्सर. तर मित्रांनो, प्रोटीन जरूर घ्या, पण गरज असेल तेव्हाच. कोण काय सांगतो यापेक्षा तुमच्या शरीराची गरज काय आहे हे समजून घ्या. धन्यवाद.